मराठी मनोरंजन विश्वात कायमच कौतुकाचा विषय ठरलेली अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक. कधी तिच्या कामाचं कौतुक झालं तर कधी तिच्या विचारांचं. ती ज्या पद्धतीने बॉलिवूडमध्ये सहज आणि लीलया काम करते ते शिकण्यासारखं आहे. विशेष म्हणजे ती आपलं म्हणणं बेधडकपणे मांडते. मध्यंतरी तिला नॅशनल क्रश म्हणून जाहीर केलं गेलं, पण या सगळ्याचा किंचितही गर्व तिच्या बोलण्यात जाणवत नाही. आजही ती माध्यमांशी, चाहत्यांशी खुलेपणाने संवाद साधते. नुकतीच गिरिजा आपल्या वडिलांसोबतच्या म्हणजेच अभिनेते गिरीश ओक यांच्या सोबतच्या नात्यावर बोलली आहे. या क्षेत्रात आल्यानंतर वडिलांनी पाठिंबा दिला का यावर ती बोलली आहे. NDTV मराठीच्या कार्यक्रमात गिरिजाने वडिलांसोबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. गिरिजा म्हणाली, पहिली जाहिरात मला अगदीच योगायोगाने मिळाली. मी आणि माझी आई एका जाहिरात कंपनीच्या उद्घाटनासाठी गेलो होतो. तेव्हा ऑडिशन देणार का असं तिथे एका कास्टिंग डिरेक्टरने विचारलं आणि देऊन पाहूया म्हणून मीही ऑडिशन दिली आणि योगायोगाने सिलेक्ट झाले. पुढे मला ती जाहिरात मिळाली आणि त्यानंतर बऱ्याच जाहिराती मी केल्या. पण चित्रपटासाठी जेव्हा कॉल आला तेव्हा मात्र बाबांनी मला 2 महत्त्वाचे सल्ले दिले. झालं असं की एका चित्रपटासाठी मला कॉल आला होता. ऑडिशन झालं आणि मला त्यांनी फायनलही केलं. पण शूटिंग सुरू होण्याच्या आदल्या दिवशी बाबांनी मला समोर बसवलं आणि सांगितलं, एकतर काही पटत नसेल तर जोरात आणि ठामपणे नाही म्हणायला शिक. कारण या वयात सगळं भारावून टाकणारं असतं. आपल्याला आसपासचे सगळे अनुभवाने आणि वयाने मोठे असतात. पटकन होकार दिला जातो. त्यामुळे नाही म्हणायला शिक. कुणाचं मन दुखावू नकोस, पण नाही म्हणायला शिक. असा मोलाचा सल्ला मला वडिलांनी दिला. त्यासोबतच त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की मी कधीही तुझी मदत करणार नाही. त्यामुळे ती अपेक्षा तू ठेवू नकोस. तुला एखादा संवाद कसा म्हणायचा किंवा त्याचा गर्भितार्थ काय हे जर तुला हवं असेल तर मी मदत म्हणून ते नक्की करेन. पण तुझं नाव मी एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला सुचवणार नाही. हिला जरा कास्ट कर असं मी कधीच म्हणणार नाही. त्याचं कारण एकच आहे की तू 50 किंवा 60 वर्षाची होशील ना आणि कामाचं अवलोकन करशील तेव्हा तुला हे समाधान असेल की हे सगळं मी मिळवलंय. मी आता तुझी काही मदत करण्यापेक्षा मी तुला हे समाधान देऊ इच्छितो. त्यामुळे मी कधीच कुणाकडेच तुझी शिफारस करणार नाही. हे बाबांनी इतकं पाळलं की त्याचाही एक किस्साच आहे. एकदा एक निर्माते माझ्याकडे आले होते. मला त्यांनी विचारलं की तुम्हाला आमच्यासोबत काम करायला आवडेल का. आम्ही इंडस्ट्रीतल्या काही लोकांना यातल्या भूमिकेबद्दल विचारलंय. यातला वडिलांचा रोल आम्ही गिरीश ओक यांना विचारतो आहोत. तुम्हाला तर ते माहीत असतीलच. तर मी म्हटलं हो मला माहीत आहेत ते, आणि मी हसले. त्यावर त्यांनी विचारलं काय झालं, का हसलात. त्यावर मी म्हटलं अहो गिरीश ओक माझे वडील आहेत. त्यावर ते म्हणाले, आडनाव ऐकून आम्हाला वाटलंच होतं की तुमचं काहीतरी नातं असेल. पण कमाल आहे, आम्ही गिरीश ओक सरांना भेटलो आणि आम्ही सांगितलं की यातल्या अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी आम्हाला एखादं नाव सुचवा. तर त्यांनी 4-5 नावं लिहून दिली, पण त्यात तुमचं नाव कुठंच नाहीये. मी म्हटलं बरोबर आहे, ते माझं नाव कधीच देणार नाहीत, कारण आमचा तो करारच आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द प्रचंड पाळला. खरं तर मी त्यांची खूप ऋणी आहे, कारण बाबांनी मला जे 2 मोलाचे सल्ले दिले त्यावरच मी आजवर वाटचाल करतेय. अशा शब्दात गिरिजा आपल्या वडिलांविषयी म्हणजेच अभिनेते गिरीश ओक यांच्याविषयी व्यक्त झाली आहे. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आणि गिरिजाची कोणती भूमिका तुम्हाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.